नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. कारण देवी आईच्या कृपेने अर्णवचा मोबाईल एका छोट्या मुलीला सापडला आणि बरोबर ईश्वरीने फोन केल्याने ईश्वरीला अर्णवचं लोकेशन मिळालेलं आहे. ईश्वरी तिथपर्यंत पोहोचलेली आहे. त्यासोबतच आणखी काही गोष्टी म्हणजेच इकडे जो राकेश आहे त्याने 35 लाखांचा फ्रॉड केलेला आहे आणि त्या फ्रॉडमध्ये राकेश हा पकडला गेला आहे. आणि म्हणजेच त्याचा फ्रॉड जो आहे तो उघडकीस येणार आहे. कारण त्याला अंजलीच्या गुपचूप सह्या घ्यायच्या होत्या, पण अंजलीच्या गुपचूप सह्या घेणं त्याला महागात पडणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच आता ईश्वरी आणि त्याचबरोबर आकाश मामा सगळेजण विचार करत असतात. रात्रभर ते साधे झोपलेलेही नसतात. त्याचवेळी तिथे राकेश येतो आणि राकेश म्हणू लागतो की काय झालं, समजलं का अर्णव सरांबद्दल? त्याचं जे नाटक असतं ते सुरू झालेलं असतं आणि त्याला अर्णव सरांबद्दल जाणून घ्यायचं असतं. या सगळ्या गोष्टी त्याच्या चाललेल्या असतात आणि त्यासाठी त्याचा हा सगळा गोंधळ चालू झालेला असतो. त्याला फक्त एवढंच नाटक करायचं आहे की काहीही झालं तरीही अर्णव सरांबद्दल जर समजलं तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. म्हणजेच अर्णवला आपणच सोडवू शकणार आहे एवढंच त्याला माहिती आहे आणि म्हणूनच तो हा सगळा गोंधळ करत असतो. आणि त्याचबरोबर तिथे मामी येते आणि स्वतःच नाटक करून सांगू लागतो की मला तर झोपच लागलेली नाहीये. सुरुवातीला कणू होती, कणू रडत होती म्हणून आमची झोप झालेली नाहीये. मी आणि अंजली मॅडम आम्ही दोघेही जागेच होतो, असं तो सांगत असतो. तेव्हा ईश्वरी मामा सगळेजण पाहत असतात. कारण काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या राकेशच्या बाबतीत चांगल्याच माहिती आहेत आणि राकेश कसा आहे हे सुद्धा चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळंच इकडे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. मग मात्र पाहायला मिळतं ते म्हणजेच की इकडे मामा म्हणतो हो का. त्यावेळेस वल्लरी येते आणि वल्लरी म्हणू लागते मग एवढं सगळं करायची गरजच काय होती, म्हणजे कशासाठी केलं तुम्ही ना, म्हणजे एवढं जागायची गरज काय होती. जर झोपला असतात ना तर आजचा दिवस तरी चांगला गेला असता. मामा म्हणतो बस झालं वल्लरी, तुझा तर जातोय ना आजचा दिवस चांगला, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाहीये. तू झोप निवांत, आम्ही आहे ना आम्ही बघतो काय करायचंय ते. कारण तुला झोपणं गरजेचं आहे तर तू निवांत झोप. अशा पद्धतीने मामा वल्लरीला तिची लायकी दाखवत असतो. कारण वल्लरी कशी आणि काय ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात. आणि त्यासोबतच इकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत तेव्हा मात्र इकडे ईश्वरी त्याचबरोबर वल्लरी सगळेजण तिथं असतात आणि राकेश म्हणत असतो की मला ना ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. मला ऑफिसमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण ऑफिसमध्ये जाऊन आजची जी मीटिंग आहे ती महत्त्वाची मीटिंग आहे. अर्णव सरांनीच मीटिंग बोलवलेली होती आणि त्यामुळं मी ऑफिसमध्ये जाऊन आजची मीटिंग मॅनेज करून येतो, असं तो सांगत असतो. आणि त्याचवेळी अंजली म्हणत असते पण अहो आज नाही गेलं तर चालणार नाहीये का. तेव्हा मात्र राकेश म्हणतो नाही, आज जावंच लागणार आहे. काही झालं तरीही आजची मीटिंग खूप महत्त्वाची आहे. अर्णव सरांनीच ती मीटिंग ठेवलेली होती त्यामुळं त्या मीटिंगला जाणं गरजेचं आहे. कारण राकेशला अर्णवच्या गैरहजेरीत ती मीटिंग अटेंड करायची असते, ती मीटिंग घ्यायची असते आणि जो काय गोंधळ घातलेला आहे तो सगळा निस्तरायचा असतो. या पद्धतीने त्याची सगळी नाटकं चाललेली असतात. त्यावेळेस अंजली म्हणत असते अहो बघा ना, म्हणजे जर नाही जमलं नाही गेलं तर चालणार नाहीये का, असं ती विचारत असते. तेव्हा म्हणतो की नाही, मला जावंच लागणार आहे आणि मी जर गेलो तरच या गोष्टी सॉल्व्ह होतील, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर आकाश आता बाहेर शोधायला निघालेले असतात. कारण अर्णवच्या बाबतीत अजून काहीच माहिती हाती लागलेली नाही. आणि त्याचबरोबर आता आपल्याला काही करून आपल्याला अर्णवच्या बाबतीत सगळं शोधाशोध करावी लागणार आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. आणि दोघंही अर्णवला शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. आणखी काही मित्र आहेत का अर्णवचे ज्यांच्याकडे जाऊन आपल्याला माहिती मिळेल का हे डोक्यात चालू असतं. तर शिर्के तिथे आलेले असतात. ईश्वरी म्हणते की शिर्के तुम्हाला काही समजलं का. तेव्हा शिर्के म्हणतात की नाही मॅडम, मला काही समजलेलं नाहीये. मी शोध घेण्याचा भरपूर प्रयत्न करतोय पण काहीच हाती लागलेलं नाही, असं शिर्के सांगतात. तेव्हा मात्र एका हवालदाराचा फोन येतो. हवालदाराचा फोन आल्यानंतर आकाश म्हणतो की हा बोला. आणि मग ते हवालदार सांगू लागतात की तुम्हाला एक बातमी द्यायची होती, तुम्ही पोलीस कंप्लेंट केलेली ना, तर तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला या. मग आता तसं सांगितल्याबरोबर आकाश आणि ईश्वरी पोलीस स्टेशनला पोहोचतात.
आकाश आणि ईश्वरी पोलीस स्टेशनला तर आलेले आहेत. तेव्हा ते हवालदार म्हणतात की चला साहेबांकडे चला. मग साहेबांकडे घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर आकाश आणि ईश्वरी विचारू लागतात की काय झालं, अर्णव सरांच्या बाबतीत काही समजलं का. तेव्हा मात्र अर्णव सरांच्या बाबतीत काही समजलं का हे विचारता क्षणी आता मात्र धक्का बसलेला असतो. कारण ज्या पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं आहे त्यावरून तर हे स्पष्ट होत असतं. आणि मग इकडे राकेश सुद्धा आता गेलेला आहे, तो म्हणजे ऑफिसमध्ये. अगदी साहेबाच्या खुर्चीवरती केबिनमध्ये थाटामाटात बसलेला असतो. आणि राकेश ज्या पद्धतीने हे सगळं करत असतो त्याच्यावरून तर स्पष्टच होत असतं. आणि मग त्याने मीटिंग बोलवलेली असते. मग ऑफिसचे एम्प्लॉई येतात आणि एम्प्लॉई तिथं आल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही आज बोलवलं. तर अर्णव सर नाही आहेत, आज आपली मीटिंग होती ना, तर ती मीटिंग मी कंडक्ट करतोय असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र ते म्हणतात की पण सर आजची मीटिंग तर अर्णव सरच कंडक्ट करणार होते ना. नाही, अर्णव सर काही कामानिमित्त गेलेले आहेत आणि असंही या प्रोजेक्टचं म्हणजे हे डिपार्टमेंट माझं आहे. तेव्हा त्यातले सांगू लागतात की सर पण काही बिलं मिसिंग आहेत आणि त्या मध्ये गोंधळ झालेला आहे, तर अर्णव सर असणं गरजेचं आहे. आकाश म्हणतो की ती फाईल माझ्याकडे द्या, मी एकदा राकेश म्हणतो की ती फाईल माझ्याकडे द्या, मी एकदा ती फाईल चेक करून घेतो आणि मग बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील असं राकेश सांगू लागतो. आणि तेव्हा त्या क्षणी राकेशच्या डोक्यात सुरू झालेली असतात ती म्हणजे चक्र. कारण त्याला ज्या पद्धतीने हे सगळा गोंधळ घालायचा आहे ते त्याने सुरू केलेलं असतं. इकडे ईश्वरी आणि आकाश पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि दोघंही आता अर्णवच्या वस्तू तिला दाखवल्या जात असतात. कारण त्या लेकच्या जवळ ती डेड बॉडी सापडलेली आहे असं सांगण्यात येतं. आणि मग अर्णवचं घड्याळ, अर्णवचे कपडे, कारण जी वल्लरी आहे ना तिने माती खाल्लेली असते. मागच्याच आठवड्यात एक न्यूज आलेली होती आणि ती न्यूज अशी होती की त्या न्यूजमध्ये असं स्पष्ट होतं की एक बिझनेसमन त्याने आत्महत्या केलेली आहे. पण ईश्वरी आणि मामा म्हणालेले असतात की बाद झालं, असं अर्णव कधीच वागू शकत नाही एवढा त्यांना विश्वास असतो. आणि इथे राकेशने मात्र आता ती फाईल हातात घेतलेली आहे आणि तेवढ्यातच तारा तिथे येते. आणि तारा तिथं आली की राकेशला खूपच आनंद होतो. कारण ताराच्या मदतीने त्याला आता पुढच्या गोष्टी करायच्या असतात आणि त्याहीपेक्षा तो तारावरती इम्प्रेस असतो. तारा तिथे येते आणि ताराला तो हँडशेक करतो. आज फर्स्ट डे आहे म्हणून तिचं स्वागत करतो. आणि तेव्हा मात्र ताराला तो सांगू लागतो की आज काम करायचं आहे, फक्त ऑब्झर्वेशन कर, बाकी कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही असं तो सांगतो. तेव्हा मात्र ताराला हे सांगितल्याबरोबर तारा म्हणते की चालेल सर. त्यासोबतच आणखी काही गोष्टी सुरू झालेल्या असतात. मग तारा म्हणते की सर एक काम होतं माझं, ॲडव्हान्स पेमेंटचं जमेल का, मला खरंच खूप गरज होती. तेव्हा राकेश ती फाईल ताराकडे देतो आणि म्हणतो की यामध्ये अकाउंट जमतं ना तुला, यामध्ये काही बिलं आहेत ना ती चेक करायची आहेत आणि काही बिलं बनवायला लागतील, तर ते काम करायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर इकडे तारा म्हणते की म्हणजे सर, नाही हे नेहमीच आहे, आपलं 35 लाखांचं आहे, 35 लाखांची बिलं एक्स्ट्रा बनवायची आहेत, काही बिलं मिसिंग आहेत, त्यासाठी हे सगळं करावं लागतंय असं सांगितल्याबरोबर तारा म्हणते की चालेल. असं म्हणत तारा ती बिलं तयार करायला घेते आणि ती म्हणते की पण सर काही प्रॉब्लेम नाही येणार. तर तो म्हणतो की एवढं काम कर, तुझ्या ॲडव्हान्स पेमेंटचं मी बोलून घेतो असं राकेशने ताराला सांगितलेलं आहे. आणि तारा आता ती बिलं बनवण्यासाठी जाते. राकेश म्हणतो चला, ह्या ताराचा वापर तर आपल्याला चांगला करून घेता आलेला आहे असं राकेशच्या डोक्यात सुरूच झालेलं आहे. आणि त्या क्षणी इकडे आता इन्स्पेक्टर ईश्वरी आणि आकाशला सांगू लागतात की चला डेड बॉडी आहे ती बघून घ्यावी लागेल. त्या क्षणी ईश्वरी आणि आकाशच्या पायाखालची जमीन सरकते. एकतर जे कपडे आहेत ते अर्णवचेच आहेत हे स्पष्ट झालेलं असतं आणि आता ह्या गोष्टी समोर येत असतात. त्यामुळं तिला तर खूपच काळजी वाटत असते, काय झालं असेल, कसं असेल. पण अर्णव सर असं करूच शकत नाही आणि अर्णव सरांच्या बाबतीत असं होणारच नाही एवढा ठाम विश्वास ह्या ईश्वरीला असतो. ईश्वरी म्हणत असते की नाही, शक्यच नाहीये, अर्णव सरांनी आत्महत्या करणं शक्यच नाही. याबद्दल ईश्वरीला चांगलीच गॅरंटी असते. मग आकाश आणि ईश्वरी दोघंही आता ती डेड बॉडी पाहण्यासाठी जाणार असतात. कारण डेड बॉडी पाहणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही हे त्या दोघांनाही माहिती आहे. त्यामुळं दोघांच्याही पायाखालची जमीन हादरलेली असते. आता तारा फाईल घेऊन येते राकेशकडे आणि मग राकेशला ती म्हणते सर ही फाईल, तुम्ही दिलेलं काम पूर्ण झालेलं आहे, याच्यामध्ये सगळी बिलं तयार आहेत. तेव्हा राकेश म्हणतो अरे वा, इम्प्रेस, म्हणजे एवढ्या फास्ट एवढ्या कमी वेळात तू काम केलंस. तेव्हा ती म्हणते की थँक्यू सर.
त्यानंतर राकेशचं असं म्हणणं असतं की चालेल, बिलं तयार झालेले आहेत, मी लवकरच तुझ्या ॲडव्हान्स पेमेंटचं बोलून घेईल आणि तुला कळवेल. हे ऐकल्यानंतर तारा म्हणते की ठीक आहे सर. त्याचबरोबर आता राकेश म्हणतो की ओव्हरटाईम करावा लागेल. तारा तारा ओव्हरटाईम करावा लागेल असं राकेशचं सुरू होतं. तेव्हा म्हणजे राकेशच्या डोक्यात वाईट विचार सुरू असतात. सुरुवातीला सुद्धा हँडशेक करताना त्याने चुकीच्या पद्धतीने हे केलं होतं. फाईल देताना सुद्धा तिच्या खांद्यावरती हात ठेवलेला होता आणि आता फाईल घेताना सुद्धा तिच्या हातांना त्याने स्पर्श केलेला होता. या गोष्टी घडत असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश आता विचार करत बसलेला असतो की हा चिंटूकला नाहीये तोपर्यंत आता पुढची कामं करून घ्यायची आहेत. हे राकेशच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. कारण अर्णव जोपर्यंत आहे तोपर्यंत राकेश त्याचं कोणतंच काम करू शकणार नाही हे सुद्धा त्याला चांगलंच माहिती आहे. आणि त्यासोबतच हा जो घोळा आहे तो ऑलरेडी अर्णवला समजलेला आहे, तर आपण त्याच्यामध्ये अडकलं जाऊ अशी भीती त्याच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळंच राकेशला लवकरात लवकर हे सगळं जे काही आहे ते हँडल करायचं आहे असं त्याच्या डोक्यात असतं. त्यामुळं आता अर्णवची डेड बॉडी आहे की काय या भीतीने आकाश आणि ईश्वरी हादरलेलेच असतात. आणि ते जातात तेव्हा पाहतात तर काय, इकडे पोलिसांनी आधीच सांगितलेलं असतं चेहरा खूप डॅमेज झालेला आहे. आणि मग पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की नाही, ही अर्णवची डेड बॉडी नाही. म्हणून दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा अगदी त्यांना इतका त्रास झालेला असतो ती डेड बॉडी पाहून हे त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून लक्षात येतं. इकडे अंजली फोटो पाहत बसलेले असते अर्णवचे लहानपणीचे. तिला खूप वाईट वाटत असतं की माझा चिंटू कुठं असेल, पूर्ण दिवस होऊन गेला, काहीच उपयोग झालेला नाहीये, चिंटू अजून आलेलाच नाहीये, कुठं असेल चिंटू. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या असतात. अर्णवची तिला काळजी वाटत असते. काय झालं असेल नक्की हा प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे अंजली रडत आहे तेव्हा राकेश घरी आलेला असतो. कारण राकेशच्या डोक्यात एकच गोष्ट आहे, लवकरात लवकर या अंजली मॅडमच्या सह्या घ्यायच्या. कारण ही बावळट बायको जी आहे ना तीच पेपर न वाचता सह्या करेल आणि आपला फायदा होईल असं त्याच्या डोक्यात सुरू असतं. आणि म्हणूनच त्याने या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. मग अंजलीकडे तो येतो आणि तिला म्हणू लागतो की अंजली मॅडम काय झालं, एवढं कसलं टेन्शन घेताय, अहो येतील अर्णव सर, नका काळजी करू असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र ती म्हणते की पण तुम्ही एवढं कॉन्फिडन्सली कसं काय बोलताय, तुम्हाला जणू माहिती आहे का अर्णव कुठं आहे ते. तेव्हा राकेश म्हणतो नाही हो तसं नाही आहे, पण मला खात्री आहे की अर्णव सर नक्की येतील, काळजी नका करू. आणि मग तो म्हणतो की ऑफिसमधले हे काही फाईल्स पेपर्स आहेत आजच्या मीटिंगचे, त्याच्यावरती तुमच्या सह्या हव्या आहेत. कारण एम्प्लॉईचं बिल पेमेंट राहिलेलं आहे ना, अर्णव सर नसतील तर ते पेमेंट कसं करणार आपण, त्यामुळं याच्यावरती मला तुमच्या सह्या हव्या आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे आता लगेचच या अंजली म्हणते पण अहो हे सगळं जर चिंटूने केलं असतं तर बरं झालं असतं. कारण मला असं वाटतंय की चिंटूच हे सगळं पाहतो. त्यावरती राकेश सांगू लागतो की नाही, मला ना असं वाटतंय की हे तुम्हालाच करावं लागेल. कारण एम्प्लॉईचं पेमेंट आपण थांबवूच शकत नाही ना, त्यामुळं तुमच्या सह्या लागणार आहेत असं राकेश सांगतो. आता मात्र इकडे अंजली म्हणते की ठीक आहे. मग अंजलीने सह्या करायला घेतलेल्या असतात. तेवढ्यातच इकडे मामा त्याचबरोबर ईश्वरी घरी आलेले असतात. आणि मग बाहेरून आवाज येतो. तेव्हा मात्र धावतच आता ईश्वरी बाहेर जाते. कारण तिला माहिती आहे एकदा का या सगळ्या गोष्टी नीट झाल्या, अर्णव सर कुठं आहेत हे समजलं तरच आपल्याला अर्णव सरांच्या बाबतीत काहीतरी डिसिजन घेता येईल हे तिला वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे मात्र ते दोघंही आलेले आहेत. हा आवाज ऐकता क्षणी अंजली सुद्धा बाहेर येते आणि अंजली म्हणू लागते की काय झालं, म्हणजे सह्या करायचे पेपर आता तसेच राहिलेले असतात आणि त्यामुळं राकेशचा जळफळाट व्हायला सुरुवात होते. काहीही झालं तरीही राकेशला लवकरात लवकर सह्या घ्यायच्या होत्या. अर्णव यायच्या आधी ती बेल एकदा सँक्शन झाली की मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता. पण आता अंजलीने सह्या केलेल्या नाहीयेत, आता करायचं काय हा मोठा प्रश्न राहिलेला असतो. तेव्हा मामा आणि आकाश त्याचबरोबर ईश्वरी बोलत आहेत. मामा सांगत असतात की काय झालं, तेव्हा ते दोघंही सांगत असतात की आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथून आम्हाला फोन आलेला होता. तेव्हा मामा म्हणतात काय, अंजीला तर कळायचंच बंद होतं, म्हणजे तिथे अशा गोष्टी घडल्या, नक्की काय काय घडलं, तिथं डेड बॉडी पाहिली, कारण एका व्यक्तीने आत्महत्या केलेली होती असा फोन होता. हे ऐकता क्षणी आजीला धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहतच असतात.
तेव्हा इकडे रमाकांत म्हणतात की काही झालं तरी लेकराला काही होणार नाहीये स्वामी, लेकराकडे लक्ष ठेवा स्वामी, लेकराकडे लक्ष ठेवा, लेकराला काही होता कामा नये असं म्हणत आता ते देवाकडे प्रार्थना करण्यासाठी आत निघून जातात. इकडे आजीलाही काळजी वाटायला लागलेली असते. आजीही त्यांच्या पाठोपाठ आता देवाची प्रार्थना करण्यासाठी तिथं आलेली असते. कारण आत्ता देवाचा धावा करण्याशिवाय काहीच पर्याय नाहीये एवढंच लक्षात आलेलं असतं. आता मात्र ईश्वरी त्याचबरोबर सगळेजण तिथं आहेत. सगळेजण या सगळ्या गोष्टी पाहत असतात आणि त्याचबरोबर इकडे अर्णवला मात्र बांधून ठेवलेलं असतं आणि तो बेशुद्ध असतो. तेव्हा ते गुंड म्हणत असतात की हा झोपलेला असेल ना तेव्हाच बरं असतं, नाहीतर डोक्याला ताप देतो हा माणूस, असं ते बोलतात. तेव्हा मात्र इकडे सगळेजण आता देवाकडे प्रार्थना करत आहेत. रमाकांतनी म्हणत सांगत आहेत की काही झालं तरी माझ्या लेकराला काही होता कामा नये असं ते म्हणत देवाकडे धावा करत आहेत. आणि एक मुलगी चक्री खेळत असते आणि तिचा चक्री जाऊन तिथे पडलेला असतो. आता मात्र ती मुलगी चक्री घेण्यासाठी जाते आणि पाहते तर काय तिथे मोबाईल. म्हणजे खरं तर हे सगळं देवी आईच्या कृपेनं झालेलं असतं. देवी आईच्या कृपेमुळेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि ती मुलगी तिथंपर्यंत पोहोचलेली आहे. आणि इकडे ईश्वरी मात्र कंटिन्यू फोन लावत असते. काही झालं तरीही लवकरात लवकर फोन लावायचा आणि मग आपल्याला अर्णव सरांकडे पोहोचता येईल एवढंच तिच्या डोक्यात असतं. आणि तिने कंटिन्यू फोन लावत असते आणि नेमकं ती मुलगी तो मोबाईल उचलते, तो मोबाईल चालू करते आणि मग मात्र ईश्वरीला कळतं. आणि आता देवीच्या कृपेने ईश्वरीपर्यंत म्हणजेच ईश्वरीला आता समजलेलं आहे की तो म्हणजेच अर्णव कुठे आहे, कारण अर्णवचा फोन लागलेला आहे. खरं तर इकडे राकेशची मात्र वाट लागणार असते. एकतर बनावट बिलं बनवून घेतलेली आहेत, त्याच्यावरती अंजलीच्या सह्या घ्यायला आलेला असतो. अंजलीने सह्या तर केलेल्या नाही आहेत. सगळे आता देवाकडे धावा करत आहेत. अर्णवच्या बाबतीत काही चुकीचं घडायला नको. आणि नेमकं त्या मुलीने आता ईश्वरीचा आलेला फोन उचललेला असतो आणि ईश्वरी म्हणते की हा मोबाईल तुझ्याकडे कसा बाळा, कारण ईश्वरीने जेव्हा हॅलो म्हटलेलं असतं तेव्हा तिकडून आवाज आलेला असतो एका छोट्या मुलीचा. आणि तेव्हा ती मुलगी सांगत असते ते म्हणजेच की हा मोबाईल इथे मी चक्री खेळत होते आणि तेव्हा सापडलेला आहे. खरं तर हे देवीच्या कृपेनंच झालेलं आहे, कारण राकेश जेव्हा अर्णवला घेऊन जात होते तेव्हा अर्णवचा मोबाईल पडलेला असतो, त्यांच्याकडून तो मोबाईल हरवलेला असतो आणि त्यामुळंच हा सगळा गोंधळ झालेला असतो. आणि राकेशच्या माणसांच्या आधी ईश्वरी पोचल्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे राकेशची माणसं मोबाईल शोधत होती, पण मोबाईल शोधण्याआधी ईश्वरी आता तिथं पोहोचलेली असते आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या हाती मोबाईल लागलेला असतो. ही गोष्ट खरंच खूप चांगली घडलेली आहे. काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे राकेशच्या आधी ईश्वरीला लोकेशन मिळाल्यामुळं राकेश चांगलाच गोत्यात आलेला असतो. ईश्वरी म्हणते की बाळा तू कुठं आहे ना ते मला सांगशील का. तेव्हा मात्र ती मुलगी सगळा पत्ता ईश्वरीला सांगते आणि ईश्वरी आणि आकाश दोघंही आता त्या पत्त्यावरती जायला निघतात, कारण त्या मुलीने अगदी व्यवस्थित सगळा पत्ता सांगितलेला असतो. आणि त्याचबरोबर हेही सांगितलेलं असतं की मोबाईल कुठं ठेवलेला होता, काय होतं, हे सगळं ईश्वरी आणि आकाशला कळतं. आणि ईश्वरी आणि आकाश तिथून जायला निघतात. त्याचवेळी ती मुलगी तिथंच थांबलेली असते. ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं की तू तिथेच थांब, आम्ही येतोय 10 मिनिटात. घरातल्या सगळ्यांना बरं वाटतं की अर्णवचा मोबाईल ऑन झालेला आहे, ही गोष्ट तेवढीच मोठी आहे. आणि मग सगळेजण अर्णवचा मोबाईल मिळालेला आहे त्यामुळे अर्णव लवकरच मिळणार ह्या आनंदात असतात. ईश्वरी त्याचबरोबर आकाश आता जायला निघालेले आहेत. काहीही झालं तरीही लवकरात लवकर आपल्याला अर्णव सरांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि आता मात्र प्रश्न उभा राहिलेला आहे तो म्हणजे राकेशचा. राकेशची तर वाट लागलेली आहे, कारण त्याला वाटत होतं की आता आपण यातून निर्दोष बाहेर पडणार आहे. आपला हा 35 लाखांचा फ्रॉड अगदी मिटणार आहे. पण 35 लाखांचा फ्रॉड काही राकेशचा मिटत नाही आहे, कारण तो मात्र चांगलाच अडकला गेलेला आहे. तर इकडे आता लगेचच राकेशने त्याच्या गुंडांना फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं ते म्हणजेच की अर्णवला तिथून हलवा. ते गुंड तिथे येतात आणि अर्णवला उचलतात आणि एका ठिकाणी घेऊन जातात. म्हणजेच अर्णवला उचलून अशा ठिकाणी नेऊन टाकलेलं असतं जो पत्ता तो मिळालेला असतो ईश्वरीला. आणि बरोबर ईश्वरीही तिथं पोहोचते. त्या छोट्या मुलीला विचारू लागते की काय झालं, कुठं आहे, नक्की कुठं आहेस तू आणि कुठे सापडला तुला हा मोबाईल. आणि जेव्हा हे सगळं ईश्वरीला समजतं अर्णव मात्र आता तिच्या समोरच असतो. ईश्वरी तिथं पोहोचलेली आहे आणि लवकरच आता राकेशचा पर्दाफाश होणार.
अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.